देवगड निपाणी राज्यमार्गावरील दाजीपूर पर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती आणि डागडुजीचं काम अंतिम टप्प्यात आलंय। सुमारे 20 किलोमीटर अंतराचं काम पूर्ण झालंय। या कामामुळे प्रवासी आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। फेजिवडे गावातील मुख्य मोरीच्या ठिकाणी काम अद्याप सुरू असून हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी 10 दिवस लागणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.बी. इंगवले यांनी दिली। त्यामुळे 1 मे नंतर या मार्गावरून वाहतूक पूर्ववत सुरळीत होण्याची शक्यता आहे। कोल्हापूरहून तळ कोकणात आणि गोव्यावरून कोल्हापूरला येण्या-जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून राधानगरी दाजीपूर फोंडा या रस्त्याची ओळख आहे। मात्र या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते। सुखकर प्रवासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं या मार्गाची दुरुस्ती सुरू केली होती। त्यामुळे देवगड निपाणी राज्यमार्गाच्या दुरुस्तीच्या कालावधीत तळ कोकणात जाणारी अवजड वाहतूक दाजीपूर मार्गे वळवण्यात आली होती। परिणामी स्थानिक नागरिकांबरोबर वाहन चालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। रस्ता खराब असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता आणि प्रवासात विलंब होत होता। सार्वजनिक बांधकाम विभागानं दुरुस्ती कामाकडे विशेष लक्ष देत वेळेत काम पूर्णत्वाला नेल्यानं प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होतंय। या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्यास कोकणातील पर्यटन स्थळांशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे। तसंच स्थानिक व्यापारालाही चालना मिळण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर राज्यमार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या साईड पट्ट्याची कामं सुरू आहेत। त्यामुळे पावसाळ्यात साईड पट्टीवर वाहनं गेली तरी वाहनधारकांना कोणताही त्रास होणार नाही। त्यासाठी साईड पट्ट्यांचं मजबूतीकरण सुरू असल्याचं पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलंय।